लहराते मौसम नदी का किनारा चंचल। ही जी पालक आहे ती आहे 15 दिवस आधीची। गुड मॉर्निंग। आणि मी ना ह्याच्यानेच पुसते कारण ही माझी खूप जुनी ओढणी आहे आणि अगदी सॉफ्ट आहे कापड ह्याचं आणि छान वाटतं त्याने मस्त पुसायला एकदम सॉफ्ट। तर मी असे टर्किशचे जे वगैरे असे नॅपकिन्स असतात ना असे लाईक दिस ह्याच्याने नाही पुसत। छान मस्त फ्रेश झालेली आहे। ब्रश झालाय कारण आज उठलो आहे तेव्हा किती वाजले दाखवते मी तुम्हाला किती वाजले ते। आणि ब्रश झालाय, फेस वॉश केलाय। आता थोडंसं स्किन केअर करून घेऊ सगळ्यात आधी कारण खूप उशीर पण झालेला आहे। तर जनरली या वेळेपर्यंत आंघोळ होऊन जाते तर स्किन केअर होतं, पण आता आत्ताच उठली आहे तर मग आत्ता करून घेते। ऊन पण खूप पडलाय। सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावून घेते। हे माझं स्किन केअर मॉर्निंग स्किन केअर रेजिम आहे। पण एवढंच की आंघोळ झाल्यानंतर करते। सकाळी रोज 7, 7:30 किंवा स्कूल असेल तर लवकरच उठणं होते त्याच्यामुळे आंघोळ झाल्यानंतर हे करते। पण आज 2दा करावं लागेल, एकदा आता आणि परत आंघोळ झाल्यानंतर हे सगळं निघून जाईल परत नंतर करावं लागेल। तर आत्ता आमची झाली आहे गुड मॉर्निंग, तो परत एकदा गुड मॉर्निंग। आणि हो मला एक सांगायचं, माझे एक छान सबस्क्रायबर मैत्रीण पण आहे आणि तिचं स्वतःचं चॅनल आहे शुभ जिंदगी म्हणून। तर तिचं नाव आहे शुभांगी भोसले, आय थिंक सरनेम हेच आहे तिचं। तर तिने मागे एक व्हिडिओ केला होता प्रॉडक्ट रिव्ह्यूचा वगैरे। तर तिने बऱ्याचदा सांगितलं की हे काय सेटॅफिलचं मॉइश्चरायझर खूप छान आहे। तर मी हे ट्राय केलं आणि खरंच ॲक्च्युली छान आहे। आणि मी हे महाग आहे म्हणून मी काय केलं, पहिले छोटंच घेतलं, किती ml आहे, 30 ग्रॅमचं आहे। तर म्हटलं पहिले हे ट्राय करू आणि बघूया कसं वाटतं आणि त्याच्यानंतर मग मोठं काहीतरी म्हणजे मोठी बॉटल मागवू। तर खूप छान आहे। आणि मी बरेच असे प्रॉडक्ट्स वगैरे लोकांकडून म्हणजे बघते, पण कसं होतं ना कधी कधी असं वाटतं की स्पॉन्सर्ड व्हिडिओज तर नाही आहे कोणाचा, मग कोणावरती ट्रस्ट करायला थोडासा वेळ जातो। पण ही जी आहे माझी मैत्रीण, जसं मी सांगितलं तर जेन्युइन रिव्ह्यू असतात तिचे आणि छान वाटतं। आणि ती मला बऱ्याचदा म्हणजे मी तिला आणि ती मला बऱ्याचदा रिप्लाय करत राहते व्हिडिओजमध्ये। तर थँक्यू शुभांगी ताई। आणि ते तर मी तिच्या म्हणण्यावरूनच आता ते घेतलं आणि खरंच छान आहे। आणि हे जे मी आहे डॉट&कीचं सनस्क्रीन वापरते SPF 50 वालं आणि ते तर खूप छान आहे, मला ते इतकं आवडतं ना। तर मी आता माझी ही दुसरी बॉटल आहे, पहिली संपली आणि ही दुसरी पण संपतच आली आहे। हे बघा मागे बघा, असं वाटतं ना की मी काहीच काम नाही करत आणि संदीपच काम करते। तर खरंच आज उशीर झाला आहे आणि संदीप लवकर उठले, मी जरा थोडी उशिरा उठली। सकाळी उठली होती पण झोप लागली चांगली, तर छानच मस्त झोप लागली। तर आता उठली आहे, आता वाजले आहे 10 आणि आमचा तर चहा उकळतोय। झाला का चहा? हे बघा मस्त चहा उकळलेला आहे, आता पण मी चहा गाळते। पण आता ठेवू कुठे हे? थँक्यू। पाहिजे असं नाही वाटत का तुला? हे बघा असं असतं। झालं ना, संपला पेपर सेट होतपर्यंत संपला पूर्ण। पण नाही झाला। कोणाची? कमलराज। फ्रूट्स म्हणा, केक म्हणा,
का स्नॅक्स म्हणा, सीझन आहे त्याच्यात. पावसाळा पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये पण पण खूप असं सण कमी होत वगैरे नाही. आले की बंद होऊन जातं. खूप असं कमी होत नाही, थोडाफार फरक पडतो. त्या मनी प्लांटच्या झाडामधून आपण दिसतोय तिथे थोडीशी ग्रीनरी आणि त्यानंतर आपण पण दिसतोय का, तो पानच दिसते नाही. दिसतोय. हे आईसने आणलेलं पाणी आणि इथे आईस. ये रातें मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा. ते पहिलं वाला जे लावलं होतं ते ओरिजिनल. सकाळी 6-7 वाजता. माझ्या डोळ्यात नाही उघडत आहे. कोणतं गाणं लावू सजेशन प्लीज. त्याला गाणे सांग. ते पप्पा बघतात. ये क्या बात है आज की चांदनी में. आवाज येणार आहे त्याचा गाण्याचं. कॉपीराइटचे गाणे राहिले तर कलर करून टाकू. मी पण करते बघ, मला पण इथे पूर्ण इथे वाईट आहे. आणि इकडे पण आहे का? तुझे तर खूपच दिसते. पूर्ण पांढरं झालं समोरून. आता बराच वेळाने मी तुम्हाला भेटत आहे आणि आता जेवणाची वेळ झाली आहे. आता वाजले आहे 1 ॲक्च्युली. तर आज काही जास्त करायचं नव्हतं म्हणून टाइमपास चालू होता. आता मी पालकपुरी करणार आहे. आणि मी ना हे Amazonवरून मागवलेले आहे कंटेनर, फ्रीज कंटेनर. तर यामध्ये मी पालक ठेवली होती. तर ही जी पालक आहे ती आहे 15 दिवस आधीची आणि तुम्ही बघू शकता अजूनही फ्रेशच आहे. मी आत्ताच जस्ट पाण्यामध्ये घातली याला धुवायला. तर आता याला 2दा छान धुवून घेते आणि पालक पुरी आता करायची आहे आपल्याला. तर मी पुरीला पालकाला ब्लांच वगैरे करत नाही. तर हे असे कंटेनर्स आहेत ते. तर मी पालकला ना ब्लांच वगैरे नाही करत, असंच स्वच्छ धुवून घ्यायचं 2 वेळा वगैरे, म्हणजे सगळी माती निघेल. आणि ही मिक्सरच्या पॉटमध्ये, मोठ्या पॉटमध्ये टाकायचं म्हणजे व्यवस्थित बारीक करता येतं. छोट्या पॉटमध्ये मे बी बाहेर निघू शकतं. त्यानंतर ऑलरेडी आलं लसूण पेस्ट आहे तर तेच मी यामध्ये 1 चमचा घालते. आणि नसेल तर मग आलं आणि लसूण घालायचं सोबत थोडे 5-6 लसूण आणि अर्धा इंच वगैरे आलं बस होईल. त्यानंतर टोमॅटो घालणार आहे. कधी कधी घालते, कधी कधी नाही घालत, पण घातलं ना तर छान येते टेस्ट. आणि थोडासा कांदा घेतलाय छोटा, तो पण याच्यामध्ये बारीक करायचा सोबतच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिरच्या. आपल्याला याच्यामध्ये तिखट नाही घालायचे, मिरच्या घालायच्या आहे. तर मी याच्यामध्ये मिरच्या घालते. या तिखट मिरच्या आहे. तिखट नाही आहे या, त्याच्यामुळे मी इतक्या घालते. जर तिखट असेल तर 2 मिरच्यांमध्ये बस होऊन जातं, किंवा तुम्हाला जितपत तिखट पाहिजे तुम्ही घालू शकता. आणि यामध्येच आता मी थोडासा ओवा घालून घेणार आहे, 1 टीस्पून वगैरे इतका. आणि थोडं धणे जिरे पूड आपण घालू, त्याच्यामुळे मग आता काही घालायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता, पण आता माझ्याकडची कोथिंबीर संपली आहे त्याच्यामुळे मी आता घालत नाही. आणि हे छान बारीक करून घ्यायचं. हे बघा, हे छान पेस्ट झालं. आणि याच्यामध्ये काय गव्हाचं पीठ आहे 1 कप. त्यानंतर पाव कप मी इथे ज्वारीचं पीठ आणि पाव कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालू. त्यानंतर धणे जिरे पूड आहे माझ्याकडे तयार, ती घालू 1 चमचा.
आणि ही पेस्ट एक जेव्हा तळल्यानंतर ना खूप छान दिसते म्हणून. त्यानंतर ही पेस्ट सगळ्यात आधी हे मिक्स करायचं आणि नंतर मग लागलं तर थोडं पाणी घालायचं, पण पाण्याची गरज लागत नाही. तर हे छान मिक्स करू. पुरीला जसं आपण घट्ट गोळा तयार करतो त्याचप्रमाणे करायचा. आणि जर कधी पालकाची पेस्ट जास्त झाली तर थोडंसं पीठ त्यामध्ये ॲड करायचं आणि छान घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. आता मी हे छान मळून घेतलं, याचे असे गोळे करून घेते आणि पुऱ्या लाटून घेते. माझ्याकडे हे पुरी प्रेस आहे, त्याच्यामुळे मी असं त्याला थोडंसं तेल लावून या पद्धतीने प्रेस करते आणि सगळ्या पुऱ्या अशाच तळून घेते. या पुऱ्या खायला इतक्या चविष्ट लागतात आणि आमच्याकडे खूप आवडतात. स्पेशली संदीपला पालकपुरी खूप आवडते आणि सोबत त्या मस्त दही घ्यायचं. दही एकदम गोड नाही करायचं, जसं आपण रायता वगैरे करतो त्या पद्धतीचं दही करायचं. मग तुम्ही त्याच्यामध्ये बुंदी वगैरे पण टाकू शकता आणि असं दही किंवा असा बुंदी रायता वगैरे या पालक पुऱ्यांसोबत खूप छान लागतो. इथे माझ्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि मी हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अँगल चेंज झालाय. चांगलं झाले. संडेला व्हेज. आमच्याकडे संडेला व्हेज म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे, नाही? प्रथा नाही. संडे इज इक्वल टू नॉन व्हेज, राईट? नाही, अजून एक संडे इज इक्वल टू नॉनव्हेज इज इक्वल टू टीव्ही आणि टीव्ही वरती मूवी. नॉनव्हेज प्लस टीव्ही इज इक्वल टू संडे. वा, तो याच्यावरती पण आला रे. मग कोणता मूवी आला बघावं लागेल. सावरकर. मला असे नाही पाहिजे आहे. हिंदी ऍक्शन. हे बघा, मला आवडतात रोमॅन्टिक मूवीज, त्याला आवडतात ऍक्शन मूवीज, याला आवडतात मराठी मूवीज. आणि आम्ही पिक्चर बघायला जातो, मूवीज बघायला जातो, तो कोणता बघायला जातो? एकतर ऍक्शन मूवीज नाही तर मराठी मूवी. आणि माझं रोमॅन्स तर गेलाच, उडतच गेला. लग्नाच्या आधी आपण जे आयुष व्हायच्या आधी आपण रोमॅन्टिकच मूवी पाहिले. कोणते? एक तर मला सलमान खान आवडतो आणि सलमान खानचे मूवी पण बघू देत नाही. फक्त लग्न झाल्यानंतर आम्ही गोव्याला असताना पहिल्यांदा पणजीला बघितला होता. पालकपुरी खाऊन झाल्यानंतर त्यानंतर मी बनवला मँगो फालुदा. त्याची रेसिपी मी सोनल्स रेसिपीजवरती पोस्ट करेल, ती नक्की जाऊन बघा. म्हणजे अजूनपर्यंत केली नाही, मे बी या व्हिडिओ नंतर तुम्हाला तो दिसेल. तर इथे आयुष आणि संदीप दोघं पण खूप एन्जॉय करताय, तुम्ही बघू शकता. एकच ग्लास केला कारण मँगोज कमी होते, आंबा कमी होता आणि मी खाणार नव्हती कारण मी गोड फार कमी खाते. त्यानंतर हा मस्त गोड फालुदा खाऊन झाल्यानंतर आम्ही दुपारी आराम केला आणि संध्याकाळी आम्ही गेलो डिनरला. तर आता वाजले आहे 7-7:30 वाजले आहे. मी इथे बोलण्याचा प्रयत्न करत होते पण माईक नव्हता, त्याच्यामुळे व्यवस्थित आवाज नव्हता येत. आणि मी नेसली होती साडी, तर माझा विचार होता की मी छानसा लुक तुमच्याशी शेअर करावं, पण तसं काही झालं नाही. तर मी काही फोटोज तुमच्याशी शेअर करेल व्हिडिओच्या शेवटी. संस्कार पंचकर्म पण आयुर्वेदिक येते. एकदम तुमच्या मागे तेच मॅच. तर आज आहे दुसरा दिवस. काल आम्ही रात्री जेवण करायला गेलो, डिनरला गेलो आयुषच्या बर्थडे पार्टीसाठी. आणि बर्थडे पार्टी म्हणजे पार्टी तर झालेलीच होती, पण संदीप नव्हते, जसं मी त्या दिवशी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि तो व्हिडिओ अजूनपर्यंत तुम्ही बघितला नसेल आयुषच्या बर्थडेचा, तर तो नक्की जाऊन बघा. आणि मग संदीप नव्हते तर मग
काल संदीप सोबत सेलिब्रेट झालेला आहे आयुषचा वाढदिवस. मी संध्याकाळी डिनरला गेलो आणि येतपर्यंत बराच उशीर झाला, 11 वाजले. तर या व्हिडिओला मी आत्ता एडिट करायला बसले होते, तर म्हटलं याला तर आपण एंडच केलेलं नाही, तर चला तर या व्हिडिओचा इथेच मी एंड करते. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.